नमस्कार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना। मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत। आणि थंबनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल की ही व्हिडिओ कशा संदर्भात आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजा काय असते, सुगड म्हणजे काय असतं, त्यामध्ये काय साहित्य वापरलं जातं, पूजा कशी करायची, नव्या नवरीचा वौसा म्हणजे काय, हे सगळं सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर नवीन वर्षाला सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत। हा सण देशभरात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो। महाराष्ट्रातही या सणाला विशेष महत्त्व आहे। या सणामध्ये तीळ आणि गुळाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच सुगड पूजनालाही विशेष महत्त्व आहे। अनेकांना सुगड पूजा माहिती आहे, पण नवविवाहित महिलांना जर याबद्दल माहिती नसेल तर आज मी तुम्हाला सुगड पूजा विधी आणि साहित्य सांगणार आहे। सुगडासाठी लागणारे साहित्य: मोठे काळे सुगड, त्याहून छोटे लाल सुगड किंवा आजकाल वेगवेगळ्या नक्षीकामाचे सुगड देखील भेटतात। हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू आणि गव्हाच्या लोंब्या। पूजेसाठी लागणारं साहित्य: पाट किंवा चौरंग, लाल रंगाचा कपडा, हळदी कुंकू, दिवा, रांगोळी, तांदूळ, फुले, तिळगुळ किंवा तिळाचे लाडू। मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन कसे करावे? सुगडाची पूजा ही पाटावर किंवा चौरंगावर करावी। पाटाभोवती छान रांगोळी काढावी। पाटावर लाल रंगाचं वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे। पहिले सुगडाला 5 ठिकाणी उभं असं हळदी कुंकू लावावं। आता हे सुगड तांदूळ किंवा गहूवर ठेवावे। यानंतर सुगडामध्ये एक एक करून हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या लोंब्या घालाव्यात। काळ्या रंगाचे मोठे सुगड खाली, त्यावर लाल रंगाचं सुगड ठेवून दोन्हीत वाण भरावं। सुगडावर अक्षता, फुलं, हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा। यानंतर धूपदीप अर्पण करावा। सुगडाला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा। नव्या नवरीची पहिली संक्रांत: काही ठिकाणी मकर संक्रांतीला नव्या नवरीला वौसा दिला जातो। शिवाय नव्या नवरीला मकर संक्रांतीला काळी साडीसोबत ओटी भरली जाते। तिच्या हलव्याच्या दागिन्यांनी साज शृंगार केला जातो अशी परंपरा आहे। शिवाय नवी नवरी 5 वर्ष वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजेच कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणीसर वाण म्हणून देते। त्यानंतर तिला ती आवडेल ती वस्तू वाण म्हणून देते। तर कशी वाटली ही माहिती ते मला कमेंटमध्ये सांगा। आणि सर्वांना पुन्हा एकदा संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा।